पाकिस्तानी खेळाडू चक्क भारताकडून खेळला. हो, बसला ना धक्का. आणि त्या खेळाडूवर पाकिस्तानने कारवाई देखील केली. कारण भारत आणि पाकिस्तानची दुश्मनी ही आजची नाही. हा प्रतिष्ठा, परंपरा आणि अभिमानाचा भाग आहे. मग आता पाकिस्तानी खेळाडू भारताकडून कसं काय खेळला आणि कुठे काय आहे हे सगळं प्रकरण? चला जाणून घेऊयात. पाकिस्तानच्या अव्वल कबड्डीपटू ज्याची गणना होते तो उबेदुल्ला राजपूत हा कबड्डीपटू भारतीय संघातून खेळला. शिवाय त्याने तिरंगाही फडकवला असल्याचे छायाचित्र समाज माध्यमांवरून प्रसारित झाली. पाक कबड्डी महासंघाच्या कार्यकारिणीची रविवारी तातडीने बैठक देखील झाली. त्यात उबेदुल्लावर कायमची बंदी घालण्याचा निर्णय झाला. मात्र काही वेळातच उबेदुल्लाला या बंदी विरुद्ध शिस्तपालन समितीकडे न्याय मागता येईल असे पाक कबड्डी महासंघाचे सचिव राणा सरवर यांनी सांगितले. नेमके काय झाले? बहारीन मधील सालमाबाद येथे 16 डिसेंबरला जीसीसी कप ही कबड्डी स्पर्धा झाली. गल्फ एअर क्लबवर झालेल्या या स्पर्धेतील व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे एकच गदारोळ झाला. ही स्पर्धा कोणत्याही संघटनेने आयोजित केली नव्हती. मात्र ती आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. जीसीसी कप स्पर्धा संयोजकांनी या स्पर्धेतील संघांना भारत, पाकिस्तान, कॅनडा आणि इराण अशी नावे दिली होती. त्या स्पर्धेसाठी खेळाडूंना निमंत्रित देखील केले. प्रामुख्याने संघांची निवड करताना संबंधित देशातील खेळाडूंना स्थान दिले गेले. त्यामुळे भारत संघात प्रामुख्याने भारतातील खेळाडूंचा समावेश होता, असा दावा राणा यांनी केल्याचे वृत्त डॉन या पाकिस्तानातील वर्तमानपत्राने दिले. बहारीन मधील या स्पर्धेसाठी पाकिस्तानमधील एकूण 16 खेळाडू निमंत्रित होते. मात्र यातील एकाही खेळाडूने या स्पर्धेत खेळण्यासाठी आमच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले नव्हते. त्यानंतर ते या स्पर्धेत पाकिस्तान संघातून खेळले, असा दावा राणा यांनी केला. पाक महासंघाचे अध्यक्ष शाफाई हुसेन यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश देखील दिले. व्यावसायिक स्पर्धात अनेक देशातील खेळाडू एकत्रितपणे खेळतात. मात्र संबंधित संघाला देशाचे नाव देणे तसेच त्यांचा राष्ट्रीय ध्वज वापरणे चुकीचे आहे, असेही पाकिस्तान महासंघाने म्हटले आहे. भारताकडून खेळल्याचे माहीतच नव्हते. बहारीन मधील स्पर्धेत आपण खेळायला गेलो त्यावेळी माझा एका संघात समावेश करण्यात आला. त्या संघास भारत असे संबोधले जात असल्याचे आपणास माहिती नव्हते, असा दावा उबेदुल्लाने केला. बहारीनमध्ये स्थानिक स्पर्धा होती. ती अधिकृतपणे भारत पाकिस्तान लढत नव्हती. सामना सुरू झाल्यावर काही वेळात चाहत्यांनी घोषणा सुरू केल्या. त्यावेळी आपणास या लढतीस भारत पाकिस्तान सामन्याचे स्वरूप देण्यात आल्याचे कळले. आपण समालोचकांना हा सामना क्लब संघातील आहे असे सांगण्याची विनंतीही केली होती. जर हा सामना भारत पाकिस्तान सांगितला जाणार आहे हे जर मला माहीत असते तर मी यात खेळलोही नसतो, असा दावा उबेदुल्लाने केला. त्याचबरोबर माझ्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची माफी मागतो, असेही त्यांनी सांगितले. मग हे होतं सगळं प्रकरण. आता तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच विषयांसह. तुर्तास धन्यवाद.